नाव अशोक कांबळे. मी भीम आर्मी संघटनेचा महाराष्ट्र अध्यक्ष आहे आणि पूर्ण आज पुणे जिल्ह्यातील भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष, शहर, ग्रामीण सर्वच पदाधिकारी आज या लॉंग मार्च मध्ये सक्रियतेने सहभाग घेतला. परंतु आम्ही अनेक वेळा सांगितलेलं की आम्ही संघटना आमच्या घरामध्ये आम्ही ठेवलेल्या आहेत आणि त्याला टाळा मारून, चावी मारून साईडला केलेलं आहे. आज आम्ही फक्त भीमसैनिक म्हणून या लॉंग मार्च मध्ये सहभागी आहोत आणि या लॉंग मार्चच्या संयोजक पण आहोत. आणि जी अनुसूचित जाती एकता समिती या महाराष्ट्रामध्ये आम्ही सर्वांनी मिळून तयार केली. त्या माध्यमातून हा लॉंग मार्च 10 तारखेला बीडमधून निघाला आणि आज विजयस्तंभापर्यंत आलेला आहे. पण इथपर्यंत येत असताना अ, आपण सकाळी पाहिलं असेल, काही अज्ञात लोकांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला, काही षडयंत्र केले. परंतु त्यांचं षडयंत्र उद्ध्वस्त करून आम्ही परत परत पाठवलेलं आहे. त्या व्यक्तीला अटक झालेली आहे, त्याचं मेडिकल झालेलं आहे आणि पुढे जी काही कारवाई पोलिस करतील ती करतील आणि आमचं त्यांच्याकडे लक्ष ठेवून आम्ही आहोत. परंतु मला हे सांगायचं या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना, की हा लाँग मार्च आम्ही चाललेलो आहोत. आमच्याकडे तलवार नाही, आमच्याकडे कुठलंही शस्त्र नाही, कुठलंही अस्त्र नाही. आमच्याकडे फक्त आणि फक्त एक जिद्द आहे, की आम्ही बीडमधून चालत जाणार आणि मंत्रालयापर्यंत आम्ही पोहोचणार आणि जे काही उपवर्गीकरांचा घाट तुम्ही घातलेला आहे, ते रद्द केल्याशिवाय परत मुंबईतून आम्ही परत या बीडमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जाणार नाही. जे काही महाराष्ट्रातून लोक येणार आहेत, ते मुंबईच्याच दिशेने जाणार आहेत, तिथेच थांबणार आहेत आणि कोणत्याही व्यक्तीला लाँग मार्चमध्ये चालत असताना इजा झाली, जखम झाली, कोणतीही दुखापत झाली किंवा कोणताही घात त्याच्यासोबत झाला, त्याची पूर्ण जबाबदारी या मुख्यमंत्र्याची असेल, इथल्या सरकारची असेल, इथल्या पोलीस प्रशासनाची असेल. आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो, की हा महाराष्ट्र पेटून उठलेला आहे आणि एका भावाला आणि दुसऱ्या भावाला आपसमध्ये तुम्ही भांडण म्हणजे घडवलेलं आहे. पण इतकं ते भांडण वाढलेलं आहे, की आज वैचारिक लढाई संपली का काय असे आम्हाला वाटत आहे. परंतु आज जे काही बौद्ध आहेत, जे काही महार आहेत किंवा जे काही चर्मकार समाज आहेत किंवा ढोर समाज आहेत, वाल्मिकी समाज आहेत, या सर्वांनी वैचारिक लढाई कायम ठेवलेली आहेत. आमच्यामधले जे काही जागृत कार्यकर्ते आहेत, त्यांनी ही वैचारिक लढाई सक्रिय ठेवलेली आहे. आणि मी सांगू इच्छितो की महाराष्ट्राला कोणी आम्ही कोणत्याही महापुरुषाच्या विरोधामध्ये नाही, सर्वच महापुरुषाला मानतो. परंतु राजू भाऊनी जसं प्रत्येक वेळी सांगितलंय, की सर्वात अगोदर आमचा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच आमच्यासाठी एकमेव प्रथम महापुरुष आहेत. आमच्यासाठी आम्हाला घडवणारे व्यक्ती आहेत. आम्हाला जीवनदान देणारे व्यक्ती आहेत. माणसामध्ये माणुसकी आणणारे व्यक्ती आहेत. त्याच व्यक्ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांच्यापासून आम्ही सगळ्याच महापुरुषाला मानतो. कोणत्याही महापुरुषाला नाकारलेलं नाही. परंतु वारंवार आर-एस-एसच्या नादी लागून ज्या लोकांनी प्रत्येक वेळी बाबासाहेबांच्या विरोधात टीका टिप्पणी केलेली आहे, अनेक महापुरुषाच्या विरोधात टीका टिप्पणी केलेली आहे आणि आता तर ते आमच्या महिलांवर टीका टिप्पणी करत आहेत, खालच्या पातळीवर जाऊन बोलत आहेत. ते मातंग समाजातले नाहीयेत, ते आर-एस-एस मधले आहेत, ते भारतीय जनता पार्टी मधले आहेत. त्याच्यामुळे मातंग समाजाबद्दल कोणी बोललेलं नाहीये, कोणी त्यांना वाईट बोललेलं नाहीये. परंतु आपल्याला समजून घ्यावं लागेल, की जे काही आर-एस-एसची संघटना त्यांच्यामध्ये काम करत आहे, ती या देशामध्ये दंगल घडू पाहत आहे, या महाराष्ट्रामध्ये दंगल घडवण्याचं ते काम करत आहेत. आणि आता आम्ही थोडी वैचारिक लढाई सोबत आम्हाला जो आमचा निळा झेंडा आहे, तो झेंडा काढून दांडा घेण्याची आता आमच्या हातामध्ये वेळ आलेली आहे. कारण सकाळी जे काही प्रकरण घडलं ते साधं सुद्धा नव्हतं. तिथून आता आम्ही मुंबईच्या दिशेने जाणार आहोत. आमच्या हातामध्ये दांडा असणार आहे, आमच्या गाडीमध्ये दांडा असणार आहे, आमच्या बाईक म्हणा, जे काय असेल, आता आम्ही दांडा घेऊन निघालेलो आहोत. त्याच्यामुळे या महाराष्ट्र सरकारला आम्ही सांगू इच्छितो, की तुम्ही आमच्या लाँग मार्चला संरक्षण दिलं नाही तरी चालेल. आमच्या समाजाने संरक्षण दिलेलं आहे. समाज आमच्या सोबत आहे. आमच्या महापुरुषांची विचारधारा आमच्या सोबत आहे आणि हा लाँग मार्च सोबत 10 लाखाचे निळं वादळ मंत्रालयावरती धडकणार आहे आणि आम्हाला कोणी थांबवण्याचा प्रयत्न करू नका. तर तुम्ही जे काही सामाजिक न्याय मंत्र्याच्या माध्यमातून पोलिसांना जे काही सूचना केलेल्या 2 दिवसापूर्वी, कोणत्याही परिस्थितीमध्ये हा लाँग मार्च पुण्याच्या बाहेर येऊ देऊ नका. बघा आम्हाला थांबवला तरी पूर्ण महाराष्ट्र ट्रेन भरून, गाड्या काढून, बसेस, एसटी मधून तो मुंबईमध्ये दाखल होईल आणि तो पण लाँग मार्चचे लोक आहेत. त्याच्यामुळे आम्हाला थांबवणं म्हणजे लाँग मार्च थांबवला असं होणार नाही आणि हा उपवर्गीकरण रद्द झाल्याशिवाय आम्ही परत मुंबईतून या ठिकाणी घरी आमच्या परतणार नाही. एवढं सांगतो नाही तर थांबतो. जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. जय 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 भीम जय भीम जय भीम जय 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 भीम जय भीम जय भीम